राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट. ऑगस्ट महिन्यात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात दमदार एंट्री घेतलेली आहे. अशातच राज्यात आता पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हा देण्यात आला आहे. तर कुठे रेड अलर्ट तर कुठे ऑरेंज अलर्ट हा हवामान खात्याने दिलेला आहे. तर मित्रांनो, ही पावसासंदर्भातील माहिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. राज्याच्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. राज्याच्या काही ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट हा दिला आहे. धुळे, नंदुरबार, परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये पावसाचा रेड अलर्ट, तर जळगाव, नाशिक, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि अकोल्यात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे. तर मुंबईमध्ये हलका आणि मध्यम सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. यासह पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हा दिला आहे. हवामान तज्ज्ञ होसाडेकर यांनी सोशल मीडियाद्वारे दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या काही ठिकाणी पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे. तर येत्या 24 तासात मराठवाडा, विदर्भाच्या काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणातही याचा प्रभाव असणार आहे. आजही पावसाचा जोर कायम असण्याची शक्यता आहे. तर येत्या 4 सप्टेंबरपासून तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.